वर्ष 1973, महिना डिसेंबर, तारीख 28. बांद्र्याच्या जरीमरी मंदिरात लगीनघाई सुरू होती. हेमंत आणि कल्पना यांच्या मनात आनंद होता, कारण त्यांचं स्वप्न, त्यांचं प्रेम आता सत्यात उतरणार होतं. इथून पुढे त्यांच्या एका नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती. एकमेकांना सुखदुःखात साथ करण्याची आणि जन्मोजन्मांतरी ही साथ अशीच ठेवण्याची शाश्वती ते एकमेकांना देणार होते. लग्नासाठी देवीच्या साक्षीने बोहल्यावर चढले असताना ते दोघेही विचारात असे हरवले की आपल्या प्रेमाचं एका नवीन नात्यात रूपांतर होताना त्यांचा विश्वासच बसत नव्हता. पालघरच्या नवापूर गावात 1950 साली एका सामान्य कुटुंबात हेमंत यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती तशी हालाखीचीच, पण त्यातही आपल्याला आयुष्य फुलवायचंय, आयुष्याला एक नवं वळण द्यायचंय, या गोष्टी कायम लक्षात ठेवून जनता हायस्कूल नवापूर येथून 10वीची परीक्षा हेमंत यांनी पूर्ण केली. ह्याच शाळेतल्या एका चेहऱ्याला त्यांनी आपल्या नवीन आयुष्यात साथ देण्यासाठी हेरले होते. कल्पना तिचं नाव. हेमंतपेक्षा 2 वर्षांनी लहान असलेली, खूप मनमोकळी, सतत हसून खेळून असणारी, बोलक्या स्वभावाची अशी ही कल्पना हेमंतला अगदी मनापासून भावली होती. तिने मात्र आपले शिक्षण 7वी पर्यंतच घेतले. ते दोघे एकमेकांचे मित्र होते की नाही हे माहिती नाही. त्याविषयी ते फारसे बोलत देखील नाहीत. हे त्यांचं असं एक खास गुपित आहे बरं का. 1970 साली या दोघांची पहिली भेट गावातच झाली. मुंबईमध्ये आल्यावर ते माहीम कॉजवेजवळ भेटायचे आणि त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. आणि 1973 साली आजच्याच दिवशी ते लग्नबंधनात अडकले. 1973 साली प्रेमविवाह म्हणजे तशी मोठीच गोष्ट, पण सगळ्या गोष्टींना बाजूला सारून ते एकमेकांना आता कायम सोबत करायला तयार झाले. आणि तेवढ्यात अंतरपाठ दूर झाला. त्यांनी एकमेकांना हार घातले आणि हेमंतने त्यांच्या कल्पनेला हेमलता केले. आता जसं करतात ना, विराट अनुष्का विरुष्का, रणवीर दीपिका, दीपवीर, अगदी तसंच हेमंत कल्पना हेमलता. लग्नानंतर 2 वर्ष माहीमला मोरी रोडवर आणि नंतर 2 वर्ष भाईंदर येथे राहिले. 1982 साली सांताक्रूज वाकोला चाळीत स्वतःची एक खोली घेतली. त्यावेळी 3 रुपये रोज याप्रमाणे आईने फायबर फाईज अंधेरी MIDC येथे कामाला सुरुवात करून ते काम सलग 12 वर्ष केले. तर बाबांनी 7 वर्ष कुनान इंजिनियर वर्क कलिना येथे काम केले आणि त्या अनुभवावर टाटा इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे आत्ताची टाटा पॉवर मुंबई येथे 37 वर्ष सर्व्हिस केली. 2005 साली 35 वर्ष सर्व्हिसमुळे बाबांना गौरविण्यात आले. लग्नानंतर 12 वर्षांनी 1985 साली त्यांना मुलगी झाली, तृप्ती तिचं नाव. आणि 1989 साली त्यांना मुलगा झाला, तो दौलत. आमची मुले हीच आमची संपत्ती अशी त्यांची धारणा होती. हेमंत आणि हेमलता ह्यांच्या आयुष्याला तृप्तीरूपी समाधान आणि दौलतरूपी सुख मिळाले. 1989 ह्या वर्षीच आईबाबांनी आपल्या गावी म्हणजे नवापूर येथे स्वतःचे घर बांधले. पुढे मुलांची शिक्षणं झाली. त्यांनाही आपल्याला आयुष्यात आपल्या आई वडिलांसारखेच काहीतरी करून दाखवायचे होते आणि त्यांनी ते करून दाखविले. तीच तृप्ती आज एका नामांकित कंपनीमध्ये वेब डिझायनर म्हणून कामाला आहे आणि तिच्या स्वतःचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. तर मी म्हणजे दौलत एक क्रीडा शिक्षक आहे. 2014 साली आईबाबांनी विरार येथे पुन्हा एकदा घर घेतले. 2015 साली आपल्या आईवडिलांप्रमाणेच मीही आपला जोडीदार अश्विनीच्या रूपात निवडला. अश्विनी ही देखील एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा शिक्षक आहे
आणि आमचाही संसार सुखाने सुरू झाला. हेमंत आणि हेमलतेला आपल्या आयुष्याचा खरा आनंद गवसला तो त्यांच्या नातीच्या म्हणजे आद्याच्या रूपात. आता हे सगळं जीवनचरित्र सांगणं हा उद्देश या व्हिडिओचा नाही, तर त्यांचं आयुष्य कायम आपल्या आठवणीत ठेवण्यासाठी केलेला हा चित्ररूपी एक छोटासा प्रयत्न. शेवटी या आठवणीच कायम लक्षात राहतात ना. त्यांच्या आवडीनिवडी आणि स्वभाव याविषयी जरा सांगतो. या दोघांना पिक्चर बघायला आवडतं बरं. बाबांना आईच्या हातची घोळ मच्छी आवडते, तर आईला मालपुआ. पूर्वी बाबा प्रेमानं आईला हेमा म्हणून हाक मारायचे, अशात मी तरी ऐकलं नाही. आईबाबांना दिवाळी, मे महिना तसेच रामनवमीच्या जत्रेला गावी जाऊन घराचा आनंद घ्यायलाही फार आवडते. तसेच कधी डहाणूच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनाला जाणेही आवडते. आणि स्वभाव तर एकदम भिन्न. आई जितकी बडबडी तितकेच बाबा शांत. आई मार्केटला गेली असताना या वयात देखील बाबांचं लपून छपून गोड खाणं आईला कळतं, म्हणून ती कधी कधी त्यांच्यावर चिडचिडही करते. प्रेमाचं भांडण आहे हो ते. असं म्हणतात ना की आपण आपल्या हक्काच्या आपल्याच माणसावर रागवतो, रुसतो आणि काळजीही घेतो, आणि तीही प्रेमापोटीच ना. आणि आज 28 डिसेंबर 2023 लग्नाची 50 वर्षे यशस्वीरित्या आनंदाने पूर्ण झाली. हा टप्पा खरोखर फार मोठा होता. वाटतो तितका काही सोपाही नव्हता. आयुष्यातले अनेक चढ उतार बघत त्यांनी एकमेकांना एक खंबीर साथ दिली आहे आणि मुलांना देखील तोच वारसा दिला. माणसांचा गोतावळा त्यांनी खूप जमवला आणि त्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही आनंदाचे क्षण त्यांना आईबाबांनी दिले. एकत्रित जीवन हे सहजीवन कसे सुखी, आनंदी आणि समाधानी असावे याचे उत्तम आदर्श उदाहरण म्हणजे हेमलता हेमंत, म्हणजेच माझे आई बाबा. अशाच माझ्या प्रेमळ आई बाबांना लग्नाच्या 50व्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आज त्यांच्या मनात हा सोहळा, हे त्यांच्यासाठी केलेलं सेलिब्रेशन बघत असताना, अनुभवत असताना एकच चालू असणार, आणि ते म्हणजे देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो. काय हवंय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो. आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं?